बीड जिल्ह्यात प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात सापडलेली काही इतिहासाची साधनं आपण पाहत आहात. आपण जे पाहत आहात ते शालिवाहन पूर्व कालखंडात बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातील कळसंबर या गावी मानव वस्ती होती याचा हा पुरावा. हे घरगुती साधनांसाठी वापरली जाणारी या वस्तू होत्या. आपण त्या पाहत आहात. मणी, प्राचीन काळी मातीचे मणी हे आभूषणांसाठी वापरले जात होते. त्याचप्रमाणे विविध काही हाडांचे अवशेषही आपण पाहत आहात. याशिवाय घरगुती साधनांसाठी शालिवाहन कालखंडात अशा प्रकारच्या वस्तू वापरल्या जात होत्या. हे बीड जिल्ह्यातील सर्वात प्राचीन इतिहासाचं साधन आहे. माठाची काठही आपण पाहत आहात. याशिवाय माझ्या संग्रहालयात उपलब्ध असलेली आणि मला बीड शहरामध्ये सापडलेले काही भूजपत्र हे इतिहासाचं साधन आपण पाहत आहात. या भूजपत्रावरील भाषा ही प्राचीन काळची हळे कानडी ही भाषा असावी असा अंदाज आहे. ही भूजपत्र साधारणपणे 6व्या शतकातील असावेस असा संशोधकांचा अंदाज आहे. बीड शहरात भूजपत्राची ही पानं सापडली आहेत. यावरनं बीड नगरीचं प्राचीनत्व सिद्ध होतं. मला 2 प्रकारची भूजपत्र सापडली होती. दुसरं भूजपत्र आपण हे पाहत आहात. जेव्हा कागदाचा शोध लागला नव्हता तेव्हा माणसं ही भूजपत्रावर अशा प्रकारे कोरून आपले विचार मांडत होती आणि ग्रंथलेखन करत होती. भूजपत्राला छिद्र असायची. या छिद्रातनं दोरी ओवून हे भूजपत्र एकत्रित ठेवलं जायचं, जसं आज पुस्तकांना बाइंडिंग केलं जातं. यावरली भाषा अत्यंत प्राचीन असून ही भाषा लिहिलेली नव्हे तर कोरलेली आहे, हे विशेष. इतिहासाचं महत्त्वाचं साधन असलेलं भूजपत्र बीड शहराच्या बाहेरील काही भूजपत्र या ठिकाणी नमुन्यादाखल आपणास दाखवत आहे. याशिवाय ताम्रपट हे अतिशय महत्त्वाचं असं एक इतिहासाचं साधन आपण पाहत आहात. बीड शहरात आणि जिल्ह्यात अशा प्रकारची 3 ताम्रपट सापडले आहेत. माझ्या संग्रहालयातील काही प्राचीन नाणी आपण पाहत आहात. या नाण्यामध्ये तुघलककालीन नाणी, औरंगजेबकालीन नाणी तसेच बहमनीकालीन नाण्यांचा समावेश आहे. नाण्यांचा आकार चौकोनी, गोल अशा प्रकारचा होता. ही नाणी होती माझ्या संग्रहातील. आता आपण जे नाणं पाहत आहात ते आहे निजामशाहीचा सम्राट निजाम बुरहानशाह याच्या कालखंडातलं नाणं. हे आहे तुघलकाच्या कालखंडातलं नाणं. आणि आता आपण जे पाहत आहात ते आहे मोगल सम्राट औरंगजेबाच्या कालखंडातील हे नाणं. याशिवाय बिजापूरच्या आदिलशाहीच्या कालखंडातलं हे चौकोनी नाणं. यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं. त्यांनी आपली नाणी या प्रकारे चलनात आणली. आणि आता आपण पाहत आहात तो शिलालेख. हे महत्त्वाचं इतिहासाचं साधन. बीड जिल्ह्यातील विविध शिलालेख आपण पाहिलेत. किल्ले आणि मंदिरं हे इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. आपण पाहता तो धारूरचा किल्ला. याशिवाय बीड शहरातील हे कंकालेश्वर मंदिर. शिवाय मंदिरांवरील शिल्पसौंदर्य हे देखील इतिहासाचं साधन असतं. तत्कालीन कालखंडातील समाज जीवनाचा अभ्यास त्यामुळे करता येतो. धर्मापुरीच्या किल्ल्यावरील हे अत्यंत सुंदर अशी आकर्षक शिल्प आपण पाहत आहात.